लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर. आयकर विभागाच्या माहितीने लाभार्थ्यांना आणखी कात्री लागणार. सूत्रांची माहिती तर कर भरून सुद्धा योजनेचा लाभ घेणाऱ्यांची माहिती आयकर विभाग आणि महिला आणि बालकल्याण विभागाला पुरवणार असल्याची सूत्रांची माहिती. वन विभागावर अजितदादांच्या वित्त विभागाकडे निधी मागण्याची वेळ येता कामा नये. वन विभागानेच राज्य सरकारला पैसे दिले पाहिजेत. त्या दृष्टीने येत्या 4 वर्षात क्षमता निर्माण केली जाईल. मंत्री गणेश नाईक यांची भूमिका. रत्नागिरीमधील भाजपचे माजी आमदार विनय नातूंचे अजित पवार यांना पत्र. सर्व तालुक्यांना समान निधी मिळत नसल्याची व्यक्त केली खंत. सरकारच्या 4 विभागांची निधी वितरित झालेली आकडेवारी सादर. नियोजन विभागाकडून आवश्यक तपासणी करून चौकशी करण्याचे आदेश. बुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन गिफ्ट मिळाल्याचं प्रकरण. बुमरेंच्या चालकाच्या विरोधात ॲडव्होकेट मुजाहिद खान यांची ईओडब्ल्यूकडे तक्रार. वकील मुजाहिद खानच माझी जमीन बळकावणार होता, मीर मोहम्मद अली खान यांचा आरोप. बुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन गिफ्ट मिळाल्याप्रकरणी चौकशी होणार आणि क्लीन चिट मिळेल. आदित्य ठाकरे यांच्याकडनं ट्विट करत टीका. जयंत पाटलांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय फडणवीसच घेतील. निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणच जाऊ. मात्र अद्याप अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांना भाजपत घेण्याचे ऍप्लिकेशन आलं का? ऍडमिशन मागितलंच नाही तर देण्याचा प्रश्न येतोच कुठे? सुप्रिया सुळेंचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर. तानाजी सावंतांना प्रकृती स्थिर असल्यामुळे घरी सोडण्यात आलं. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे पुण्यामधल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये सावंतांना दाखल करण्यात आलं होतं.